विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील 8वे प्रकरण युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स म्हणजे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव याचा अभ्यास करत आहोत. गेल्या 2 तासिकांपासून आपण हे प्रकरण अभ्यासत आहोत. आज आपण या प्रकरणामधील पुढील टॉपिक अभ्यासणार आहोत. आज आपण बघणार आहोत युजेस ऑफ लॅक्टोबेसिलाई, त्यानंतर सिम्बायोटिक बॅक्टेरिया आणि युजेस ऑफ लॅक्टोबेसिलाई याच्या खाली 2 प्रश्न दिले आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वांनी हातात पुस्तक घ्यायचं आहे, पेन्सिलही घ्यायची आहे. मी मागेही सांगितलं आहे तुम्हाला, जे उच्चार तुम्हाला अडतात ते लिहून घ्या, जे कन्सेप्ट तुम्हाला अडत आहे तिथे तुम्ही नोंद करून घ्या पुस्तकामध्ये आणि पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. पान नंबर 89 काढायचं आहे सर्वांनी. टुडे वी विल डिस्कस अबाउट द युजेस ऑफ लॅक्टोबेसिलाई. तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो, व्हॉट आर द युजेस ऑफ लॅक्टोबेसिलाई. आपण आता बघू. फर्स्ट, बाय फर्मेंटेशन ऑफ मिल्क मेनी मिल्क प्रोडक्ट्स लाईक योगर्ट, बटरमिल्क, घी, चीज, श्रीखंड etc. It can be obtained by using this lactobacilli. Next, large scale production of cider, cocoa, pickles of vegetables etc. can be produced by fermentation process using lactobacilli. आपण बघितलं की योगर्ट, बटरमिल्क, घी, त्याच्यानंतर चीज, श्रीखंड हे जे आहे हे पदार्थ आपल्याला मिल्कपासून मिळतात आणि त्यासाठी लॅक्टोबेसिलाई हे आवश्यक असतं. त्याचप्रमाणे प्रोडक्शन ऑफ सायडर, नंतर कोको, नंतर पिकल्स तुम्हाला माहिती आहे हे आपल्याला याच्यापासून मिळत असतात, लॅक्टोबेसिलायपासून. हे जे पदार्थ मिळतात हे पदार्थ बनवण्यासाठी फर्मेंटेशन ही प्रोसेस गरजेची असते आणि ज्या ठिकाणी फर्मेंटेशन आहे त्या ठिकाणी लॅक्टोबेसिलाई हे वापरत असतात. पुढचा बघू आपण. लॅक्टोबेसिलाई अँड some other useful microbes taken together are used to treatment of abdominal discomfort and helping in the digestion process. बऱ्याच वेळा ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट असेल त्या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी लॅक्टोबेसिलाई वापरले जातात किंवा काही असे युजफुल सबस्टन्स जे आहे की ज्यामध्ये मायक्रोब्स आहे that are taken together and are used to treat abdominal discomfort. Next, leaven fodder feed to domestic cattle like cows and buffaloes is the fodder fermented with the help of lactobacilli. लॅक्टोबेसिलाई हे फर्मेंटेशनसाठी वापरलं जातं की ज्याचा उपयोग काऊ तसंच बफेलो यांचं जे फोडर असतं त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे पुढचं आहे बघा. द लॅक्टोबेसिलाई फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक वाईन अँड सम टाईप ऑफ ब्रेड ऑल्सो. म्हणजे ब्रेड बनवण्यासाठी सुद्धा लॅक्टोबेसिलायचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे वाईन बनवण्यासाठी, कारण या ठिकाणी फर्मेंटेशन ही प्रोसेस येते आणि ज्या ठिकाणी फर्मेंटेशन प्रोसेस आहे त्या ठिकाणी लॅक्टोबेसिलायचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीने लॅक्टोबेसिलाई हे आपल्याला खूप उपयोगाचे असे बॅक्टेरिया आहेत. लॅक्टोबेसिलाई जीवाणूंचे उपयोग कोणकोणते आहे हे आपण आता बघतो आहे. पहिला उपयोग आहे, अनेक दूधजन्य पदार्थ लॅक्टोबेसिलायच्या साहाय्याने बनवता येतात. उदाहरणार्थ पहा, आपण घरी दही बनवतो, ताक बनवतो, त्यानंतर तूप, नंतर चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किण्वनच्या साहाय्याने मिळवले जातात आणि म्हणून यामध्ये लॅक्टोबेसिलाई जीवाणू हे उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे लॅक्टोबेसिलाई किण्वन प्रक्रिया करून सिडार, कोको, नंतर भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर याचं उत्पादन करता येतं. त्यानंतर पुढे दिलं आहे बघा आपल्याला तिसरा, लॅक्टोबेसिलाई व इतर काही सूक्ष्मजीव पचन संस्थेच्या कार्यात बिघाड झालेल्या व्यक्तीस देण्यात येतात. आपण बघितलं या अगोदर जाता, कारण या जीवाणूंच्या मदतीने अन्नपचनाचे कार्य सुधारते. आपण आता शिकलो की त्या ठिकाणी लॅक्टोबेसिलाई हे जे आहे हे कसे उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे गाई व म्हशींना दिले जाणारे आंबवण हे लॅक्टोबेसिलायच्या मदतीने आंबवले जाते. म्हणजे गाई आणि म्हशी यांना आंबवण दिलं जातं. आंबवण हे त्यांचं खाद्यपदार्थ आहे
तर हे आंबवण लॅक्टोबेसिलाई या जीवाणूंच्या मदतीने केलं जातं. त्याचप्रमाणे लॅक्टोबेसिलाई किण्वन प्रक्रिया, मद्यार्क म्हणजे वाईन, तसेच काही प्रकारचे पाव हे बनवण्यासाठी किण्वन ही प्रक्रिया वापरली जाते आणि किण्वन या प्रक्रियेमध्ये लॅक्टोबेसिलाई हे जीवाणू वापरले जातात. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी हे लॅक्टोबेसिलाई जीवाणू अतिशय उपयुक्त आहे. युजेस ऑफ लॅक्टोबेसिलाई याच्या खाली आपल्याला 2 प्रश्न दिले आहेत. आपण ते दोघी बघणार आहोत. पहिला बघू. हाऊ मेनी डिफरंट इंडस्ट्रीज डिपेंड अपॉन द लॅक्टोबेसिलाई बॅक्टेरिया. म्हणजे अशा कोणकोणत्या इंडस्ट्रीज आहेत की त्या लॅक्टोबेसिलाई बॅक्टेरिया यावर डिपेंड आहे. आपण उत्तर बघू. सो मेनी इंडस्ट्रीज डिपेंड अपॉन यूज ऑफ लॅक्टोबेसिलाई बॅक्टेरिया. तर त्या कोणत्या कोणत्या आहे आपण बघू. पहिले बघू. प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट म्हणजे दुधाचे पदार्थ तयार करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल बघा, चीज, त्याच्यानंतर बटर मिल्क, त्याच्यानंतर घी, श्रीखंड, कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर एक्सेट्रा. ऑल दीज आर द substance they are prepared by using milk, but for the preparation of them lactobacilli bacteria is used. Second one is food products such as cedar, cocoa, pickles of different vegetables, after then probiotics, medicines and other foodstuff also. After then cattle feed, after then preparation of alcohol and wineries, bakery products, for example bread, biscuits, cakes, etc. All these are prepared by using this lactobacilli bacteria. So they are very useful. पुढचा प्रश्न आहे. Which types of cottage industries and factories can be started in area with abundant milk production? म्हणजे जिथे जास्त प्रमाणात मिल्क प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी कोणकोणते फॅक्टरीज किंवा आपण त्याला म्हणतो की घरगुती उद्योग, लघु उद्योग हे सुरू होऊ शकतात. बघा, इथे प्रश्न जरी वेगवेगळे असले तरी उत्तर मात्र एकच आहे. हे सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे प्रश्नही लक्षात ठेवायचा आहे आणि उत्तरही लक्षात ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी मिल्क प्रोडक्शन जास्त आहे त्या ठिकाणी मिल्क, त्याच्यानंतर मिल्क पावडर अँड अदर मिल्क प्रोडक्ट याच्या इंडस्ट्रीज ह्या सुरू होऊ शकतात. त्याचप्रमाणे इंडस्ट्रीज टू मेक योगर्ट, बटर मिल्क, लस्सी, चीज, आफ्टर देन घी etc. After then श्रीखंड, sweet meats etc. All these industries can be started. After then probiotics, yogurts and other drinks also. Industries to manufacture cattle feed also. After then gobar gas unit can be started for supplementary or supply of biogas also. Cattle urine and dung is also marketed as organic fertilizer. म्हणजे त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फर्टिलायझर पण तयार होऊ शकतं, कारण त्या ठिकाणी जास्त मिल्क प्रोडक्शन असल्यामुळे जास्त कॅटल असतील, त्यामुळे तिथे गोबर गॅस, त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक फर्टिलायझर अशा डिफरंट कॉटेज इंडस्ट्रीज अँड फॅक्टरीज कॅन बी स्टार्टेड इन दिस एरिया. लॅक्टोबेसिलाई जीवाणू यांचे उपयोग याच्या खाली 2 प्रश्न दिले आहेत, ते आपण बघतो आहोत. याच्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे बघा. लॅक्टोबेसिलाई जीवाणू किती उद्योगांना चालना देतात? लॅक्टोबेसिलाई जीवाणू हे जे आहे ते अनेक उद्योगांना चालना देतात. उदाहरणार्थ बघा, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती. ज्या ठिकाणी दूध भरपूर प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी जे उद्योग होतात त्यांच्यामध्ये बघा चीज, लोणी, तूप, नंतर खवा, श्रीखंड, मिठाई इत्यादी पदार्थांचे जर उद्योग केले तर त्या ठिकाणी लॅक्टोबेसिलाई जीवाणू अशा उद्योगांना चालना देतात. शिवाय अन्नपदार्थांचे उद्योग जसे सिडार, कोको, भाज्यांची लोणची इत्यादी, त्याचप्रमाणे प्रोबायोटिक्स औषधे आणि पदार्थ यांचे जर उद्योग केले तर त्या ठिकाणी लॅक्टोबेसिलाई जीवाणू अतिशय उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे गुरांचे खाद्य, नंतर मद्यार्क, वाईन, बेकरी प्रोडक्ट्स इत्यादी ठिकाणी सुद्धा हे उपयोगाचे आहे. आता इथे दुसरा प्रश्न दाखवला आहे बघा. दूध दुभते म्हणजे ज्या ठिकाणी भरपूर असे दुधाचे उत्पादन निर्माण करणारे गुरढोरं आहेत अशा ठिकाणी किंवा अशा प्रदेशामध्ये कोणते गृह उद्योग व कारखाने सुरू होऊ शकतात? आता ज्या ठिकाणी दुधाचे उत्पादन भरपूर आहे अशा ठिकाणी दुधापासून जे पदार्थ तयार करता येतील त्या पदार्थांचे उद्योग किंवा कारखाने हे सुरू होऊ शकतात. आता दुधापासून अनेक पदार्थ तयार होतात.
उदाहरणार्थ दुधाचे सुद्धा उत्पादन करता येते. शिवाय दुधाची पावडर, नंतर दुधापासून निर्माण होणारे पदार्थ त्याचे व्यवसाय करता येतात. तसंच दही, ताक, लस्सी, लोणी, श्रीखंड, मिठाई इत्यादींचे कारखानेसुद्धा सुरू होऊ शकतात. प्रोबायोटिक्स दही, नंतर इतर पेयसुद्धा होऊ शकतात तयार. नंतर गुरांचे खाद्य तयार करण्याचा उद्योगसुद्धा उभारता येऊ शकतो. गोबर गॅस प्रकल्प, शिवाय गोमूत्र देखील आता खत म्हणून आणि औषधं म्हणून विकले जातात. या स्वरूपातही ते लोक भरपूर प्रमाणामध्ये घेत असतात. म्हणून अशा प्रकारचे उद्योगही तेथे उभारले जाऊ शकतात आणि सध्या अशा उद्योगांना खूप अशी डिमांड आहे. पुढचा पॉईंट आहे रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया. तुम्हाला पुस्तकात दिलं आहे बघा. कोणतंही एक प्लांट घ्या, उदाहरणार्थ ग्राउंडनट किंवा बीन, हे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला आणि त्यापासून स्लाईड बनवायची आहे. आपण ही ॲक्टिव्हिटी प्रयोगशाळेमध्ये अभ्यासणार आहोत. तुम्हाला पुस्तकात ही स्लाईड कशी तयार करायची त्याची प्रोसिजर दिलेली आहे. जेव्हा आपण ही स्लाईड पूर्णपणे तयार करू आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघू तेव्हा आपल्याला काय दिसेल तर बघा, पिंकिश रॉड शेप ऑर्गॅनिझम आर सीन. दॅट ऑर्गॅनिझम आर नोन ॲज रायझोबियम बॅक्टेरिया. तुम्हाला जी इमेज दाखवलेली आहे ती रायझोबियम बॅक्टेरियाची आहे. या रायझोबियम बॅक्टेरियाला सिम्बायोटिक बॅक्टेरिया असं म्हणतात. असं म्हणण्याचं कारण काय तर आपण ते बघू. रायझोबियम इज सिम्बायोटिकली लिव्हिंग बॅक्टेरिया विथ लेग्युमिनस प्लांट लाईक बीन्स, स्वीट पी, सोयाबीन. हा जो रायझोबियम बॅक्टेरिया आहे हा सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहे आणि तो लेग्युमिनस प्लांट यांच्यामध्ये आपल्याला आढळतो. रायझोबिया हॅविंग अ रूट नोडुल्स सप्लाय नायट्रेट्स, नायट्राइट्स अँड अमायनो ॲसिड टू दॅट प्लांट and in exchange get energy in the form of carbohydrate and space to stay in the roots of nodules. म्हणजे रायझोबिया हा रूट नोडुल्समध्ये राहतो आणि प्लांटला तो नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमायनो ॲसिड हे सप्लाय करतो. याच्या बदल्यामध्ये त्याला तेथे कार्बोहायड्रेट मिळतात, म्हणजे एनर्जी मिळते. ही एनर्जी कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये असते आणि शिवाय राहण्यासाठी एक स्पेस मिळत असते. असा या दोघांना एकमेकांचा फायदा असतो. दस देअर म्युच्युअल बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. म्हणजे एकमेकांना त्यांचं सहकार्य जे असतं त्या सहकार्याला आपण म्युच्युअल बेनिफिशियल रिलेशनशिप म्हणतो आणि यालाच काय म्हणतात, सिम्बायोसिस. ड्यू टू दिस द नायट्रोजिनस कंपाऊंड मेड अवेलेबल by rhizobia through nitrogen fixation process. The beans and pulses become rich in proteins. म्हणजे रायझोबियम हे जे बॅक्टेरिया आहे ते नायट्रोजन फिक्सेशन हे घडवून आणतात आणि त्यामुळे बीन्स किंवा पल्सेस जे आहे त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स हे आढळत असतं. द यूज ऑफ रायझोबियम रिड्यूस ॲडव्हर्स इफेक्ट कॉज ड्यू टू द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर. As per modern method, rhizobial inoculation is done to supply nitrogen to the cereal crops. इथे रायझोबियम बॅक्टेरिया याचा वापर झाल्यामुळे केमिकल फर्टिलायझर जेव्हा आपण वापरले तेव्हा त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो. त्यामुळे हा जो दुष्परिणाम आहे हा टाळला जातो आणि म्हणून रायझोबियम बॅक्टेरिया वापरणं हे योग्य असतं. शिवाय येथे सध्याच्या काळात लागवड करण्यापूर्वी म्हणजे फर्टिलायझर म्हणजेच केमिकल फर्टिलायझरचा उपयोग न करता लागवड करण्यापूर्वी रोपांना रायझोबियमचं लसीकरण केलं जातं. या लसीकरणालाच रायझोबियल इनॉक्युलेशन असं म्हणतात. त्यामुळे काय होतं की भरपूर प्रमाणामध्ये नायट्रोजन हा मिळत असतो. पुढचा मुद्दा आपण बघतो आहे रायझोबियम सहजीवी जीवाणू. हे जीवाणू पाहण्यासाठी आपल्याला शेंगदाणा, सोयाबीन, इतर अन्य कोणतेही कडधान्य यांची रोपं घ्यायची आहे. कारण हे जीवाणू पाहण्यासाठी आपल्याला कडधान्यांच्या मुळावरील गाठी ज्या आहेत त्या शोधाव्या लागतात. त्यामध्ये हे रायझोबियम जीवाणू राहत असतात. तुम्हाला पुस्तकामध्ये याची स्लाईड कशी तयार करायची म्हणजे काचपट्टी कशी तयार करायची याची प्रक्रिया दिलेली आहे, ती तुम्हाला वाचायची आहे. ही जी कृती आहे ही आपण प्रयोगशाळेमध्ये बघणार आहोत. जेव्हा काचपट्टी तयार होते आणि ही सूक्ष्मदर्शकाखाली आपण जेव्हा बघू आणि तिचं निरीक्षण करू तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे जीव यांना आपण रायझोबियम जीवाणू म्हणतो हे आपल्याला दिसतात.
इथे तुम्हाला पुस्तकामध्ये एक इमेज दाखवलेली आहे. ती इमेज रायझोबियम या जीवाणूची आहे. हे जे जीवाणू आहेत या जीवाणूंना रायझोबियम सहजीवी जीवाणू म्हणतात. याचं कारण आपण आता बघू का असं म्हणतात. कारण रायझोबियम हा जीवाणू वाटाणा, सोयाबीन, घेवडा व इतर कडधान्य अशा शिंबावर्गीय म्हणजे ज्यांना शेंगा येतात अशा वनस्पती यांच्या सोबत सहजीवनामध्ये राहत असतो आणि म्हणून याला सहजीवी जीवाणू म्हणतात. रायझोबियम हा जो जीवाणू आहे या जीवाणूपासून आपल्याला नायट्रोजन युक्त म्हणजेच नायट्रेट्स, त्याच्यानंतर नायट्राइट्स आणि अमिनो आम्ल इत्यादी घटक हे मिळत असतात वनस्पतींना. शिवाय या नायट्रोजन स्थिरीकरणाच्या बदल्यात रोपट्याकडून म्हणजे वनस्पतीकडून कर्बोदकाच्या रूपात त्या रायझोबियम जीवाणूला ऊर्जा मिळत असते आणि शिवाय मुळांवरील ज्या गाठी असतात तिथे राहण्यासाठी जागा मिळत असते. म्हणजे दोघांना एकमेकांचा फायदा आहे. तो फायदा म्हणजे कसा की रायझोबियम जीवाणू हा नायट्रोजनपासून नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमिनो आम्ल हे पुरवत असतो आणि शिवाय रोपटे म्हणजे वनस्पती यांना ऊर्जा मिळवून देत असतात. म्हणजेच कर्बोदकाच्या रूपामध्ये ऊर्जा ही रायझोबियमला देत असतात आणि शिवाय रायझोबियमला आपल्या मुळांवरील ज्या गाठी असतात तिथे राहायला जागा देत असतात. म्हणजे दोघांनाही फायदा असतो. म्हणून अशा प्रकारे दोघांनाही फायद्याचे ठरणाऱ्या नात्याला सहजीवन असं म्हणतात. एकमेकांपासून कोणत्याही प्रकारची हानी नसते. शिवाय रायझोबियम हा जो आहे तो नायट्रोजनयुक्त संयुग तयार करत असतो आणि त्यामुळे काय होतं की डाळी व कडधान्य हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत म्हणून ठरत असतात. म्हणजे ह्या ज्या डाळी आहेत किंवा कडधान्य याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रथिने आपल्याला मिळत असतात. शिवाय रायझोबियमचा वापर केल्यामुळे रासायनिक खतापासून जे दुष्परिणाम होतात ते टाळले जातात आणि म्हणून रायझोबियम जीवाणू वापरणं हे अत्यंत फायदेशीर असतं. हल्लीच्या काळामध्ये लागवड करण्यापूर्वी रोपट्याला रायझोबियमचं लसीकरण केलं जातं. म्हणजेच हे रायझोबियम जीवाणू जे आहे ते नायट्रोजनचं स्थिरीकरण योग्य पद्धतीने घडवून आणतात आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हवेतील जो नायट्रोजन आहे त्याचं स्थिरीकरण घडवून आणतात आणि वनस्पतींना जास्त प्रमाणामध्ये नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि अमिनो आम्ल पुरवत असतात. म्हणजेच दोघांना एकमेकांचा खूप असा फायदा असतो आणि म्हणूनच रायझोबियम जीवाणूला सहजीवी जीवाणू असं म्हणतात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण लॅक्टोबेसिलाई बॅक्टेरिया याचे युजेस त्याचप्रमाणे त्याच्या खाली असणारे प्रश्न बघितले आपण. शिवाय रायझोबियम बॅक्टेरिया याबद्दल आपण माहिती बघितली. ही तुम्हाला चांगल्याच प्रकारे समजली असेल की ही जी माहिती आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे हा पुन्हा पुन्हा बघायचा आहे तुम्ही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की सायन्स हा विषय असा आहे की याला रिव्हिजन देणं ही फार महत्त्वाचं असतं. तेव्हाच ते कन्सेप्ट आपल्या लक्षात येतात आणि म्हणून प्रत्येक व्हिडिओ कमीत कमी 2दा किंवा 3दा पाहणे हे गरजेचे आहे. तुम्ही हा सर्व भाग शिकवलेला घरी वाचायचा आहे. शिवाय नोट्सही काढायच्या आहेत आणि दिलेला स्वाध्याय हा तुम्ही सोडवायचा आहे. म्हणजे क्लासवर्क नियमित तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. तुम्ही घरातच राहायचं आहे. मी प्रत्येक वेळेस सांगत असते सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा जास्त पसरलेला आहे. त्यामुळे तुम्ही घरातच राहायचं, सुरक्षित राहायचं आहे, पण अभ्यास मात्र सगळ्यांनी नक्की करायचा आहे.